अमर मामलुसकर आणि प्रथमेश खांडेकर यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सर्व आपल्याला प्रस्थान करताना पाहायला मिळते. माझ्या समेत आपण पाहतोय रुपेशजी सानप देखील जोडले गेलेत. धन्यवाद. तर आपण वळूया मैदानाकडे. तर आजच्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा सामना. अभिजित सर कुठे असतील तर समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. लक्की जागा सोडू नका. तर आपण वळूया मैदानाकडे. आमचे मित्र श्री जाधव शाहीर यांनी 2 वर्षापूर्वी या मैदानावर डे चषक होता त्यावेळी पूर्ण मैदान गाजून सोडला होता आणि आज त्यांचा आवाज मी दुकानातून ऐकत होतो. खरंच समालोचकाचा आवाज आणि शाहिराचा आवाज कसा पहाडी आवाज असतो. सुंदर असं समालोचन केलं. आणि आता मात्र मैदानावर जे 2 संघ रंगलेत ना शाहीर, यातील एक संघ आहे तो एअरसन खांब आणि दुसरा आहे तो सापाय वरसगाव. आणि या संघाची माहिती द्यायची झाली तर वरसगाव संघ हा या नाईटमध्ये अप्रतिम असा खेळ खेळतो आणि समोरचा संघ आहे एअरसन खांब हा कधीच बक्षीस पात्र झालेला नाही आहे. नक्कीच, कारण तुम्ही देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर आहात त्याच्यामुळे तुम्हाला या विभागाची अगदी खूप तंतोतंत माहिती आहे. नक्कीच. मगाशी आपण पाहिलं संजय बामुड यांचा किल्ला संघ म्हणून पराभूत झाला. असं वाटलं होतं की किल्ला संघ पण या स्पर्धेमध्ये चषकामध्ये टॉप 3 मध्ये कधी दाखल झाला नव्हता. सुवर्ण संधी होती परंतु ती त्यांनी घालवली. तर मी म्हणेन की मिसफिडिंगमुळे घालवली त्यांची. आणि अशी संधी त्यांना येणं नव्हती. परंतु क्रिकेट हा जर तर चालत नाहीये. आणि अनिकेत देशमाने यांनी जो शॉट मारला तो नक्कीच उद्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपचा डीपी असणार आहे. आणि आता आपण पाहतोय अप्रतिम असा फटका काय घडलाय आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे गेलाय आणि एक सुंदर अशी विकेट, अप्रतिम अशी कॅच. मगाशीच मी आता चालूच होता आपलं की क्षेत्ररक्षण पकडो कॅच जितो मॅच. आणि हा जो कॅच मारलाय अप्रतिम असा कॅच एअरसन खान संघाकडून. आणि एक पहिला असा दिल्लीचा मोहरा अमर मात्र आता मैदानातून बाहेर जातोय. नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. कारण मला आठवत होतं अर्थातच साऊथ आफ्रिकेचा आणि ऑस्ट्रेलियाचा सामना. 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज. साऊथ आफ्रिकेचा लान्स क्लुजनर स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक लेनला ॲलन डोनाल्ड. ऑस्ट्रेलियन बॉलरने बॉल फेकला, लान्स क्लुजनरने त्याच्यावर फटका मारला आणि इतकं अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. ॲलन डोनाल्ड त्या बॉलकडे पाहत राहिला आणि थ्रो सरळ मात्र बॉलरच्या हातामध्ये आला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि तेव्हापासून रुपेशजी सानप आतापर्यंत साऊथ आफ्रिकेचा संघ कधीही वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये. हा क्षेत्ररक्षण आहे त्यावेळेचा. खरंच आता तीच भावना नक्कीच वाकेश्वर किल्ला संघाची पण असेल. कारण की त्यांनी पण कधी चषक मारला नव्हता आणि ते चषकाच्या जवळ जातील असं वाटत होतं. कारण की समोरचा जो ड्रॉ पाहिला तर आपण या चषकाचा इतिहास आहे जाधव सर की जो संघ गेल्या वर्षीचा फायनलिस्ट असतो ना तो दुसऱ्या वर्षी पहिल्या राऊंडला बाहेर जातो. 11 वर्ष आहे, 11 वर्षाची परंपरा. आणि बघा काय घडलंय, दुसरा गडी देखील बाद झालेला आहे. काही उलटफेर होईल का? परंतु मी अजून पण सांगतो की या कोलाड क्रिकेट असोसिएशन नाईट चषकाचा इतिहास आहे. 11 वर्ष आहे. 11 वर्षामध्ये 7वं हे नाईट चषक आहे. 2 डे चषक झाले, 2 वेळा स्पर्धा झाली नाही. 2014 पासून चालू झालेली परंपरा अखंडित अविरत चालू आहे. म्हणजे नाईट चषकामध्ये हा जो सापाय वरसगाव आहे 2 वेळा अंतिम फेरीत गेलाय. अंतिम विजेतेपद काय त्यांनी पटकावलं नाही आहे. आणि आता जो 2 राऊंड मारले सोनसिद्ध धाटाव हा संघ देखील वर्षभर कसाही खेळू दे परंतु तो नाईट चषक असला की त्यांच्या अंगामध्ये कुठली एनर्जी येते देवास ठाऊक. परंतु ते खूप चांगले खेळतात. आता पाहायचं कमबॅक होणार का? नक्कीच. प्रत्येक षटकाराला बकासूर प्रेमी बबलू राजीवले आणि सनी जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. नक्कीच जेव्हा नाणेपेकीचा कौल झाला तेव्हा आमचे मित्र संजय राजले स्वतः वरसगाव जेव्हा 2015ला जाधव सर नाईट चषक चालू झाला ना तेव्हा ड्रॉ उडाला होता की वीर हनुमान संबे आणि सापाय वरसगाव. तेव्हा संबे संघ हा नंबर 1 ला होता. पूर्णपणे 10 वर्ष या तालुक्यावर संबे संघाची सत्ता होती आणि असोसिएशन मध्ये पण नंबरला होता. आणि वरसगाव संघाने मला वाटतं त्यावर्षी 1 पण नंबर मारला नव्हता. आणि 2015ला पहिलाच नाईट चषक झाला होता. आणि स्वतः संजय राजोलेंनी ती 6 मॅच संबे संघाला हारून आणि प्रेक्षक भागांना पूर्ण मैदान झालं होतं. नाईट चषक या विभागात माहीत नव्हता. आणि तेच जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा त्यांनी विचारलं की रुपेश हा डिसिजन तरी बरोबर घेतलाय का? तर मी बोललो त्यांना की सकाळचं सत्र आहे, धुका आहे, प्रत्येकाचे निर्णय असतात.
परंतु आता जे सध्या तो थोडा निर्णय त्यांचा अडचणीत आहे. आता पाहायचं तो बरोबर ठरतोय का. नक्कीच टॉस उडवल्यानंतर निर्णय देखील खूप महत्वाचा असतो, कारण योग्य क्षणी निर्णय कधी घ्यायचा कसा घ्यायचा हे देखील कर्णधाराला समजलं पाहिजे. तो खरा कर्णधार मानला जातो या क्रिकेटच्या खेळामध्ये, हे आपण नक्कीच सांगू शकतो. जसं पाहिलं आपण 1996चा वर्ल्ड कपची सेमीफायनल होती ईडन गार्डनवर, आणि बघा हा चौकार मारलेला आहे. ईडन गार्डनवर सेमीफायनल चालू होती श्रीलंका विरुद्ध भारत, आणि तेव्हा मात्र भारताचा कर्णधार अझरुद्दीनने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता चेसिंगचा, आणि पूर्णपणे जाळपोळ झाली होती त्या मैदानावर. सर्व जे तज्ज्ञ होते तेव्हा त्यांनी त्या निर्णयाची आलोचना केली होती की स्पिनिंग ट्रॅकवर अझरुद्दीननी पहिले चेसिंग का घेतली. तर आता पाहायचंय तसंच काहीसा हा निर्णय प्रथमेश खांडेकर स्वतःच कर्णधार आहे, तो त्या निर्णयाला बरोबर ठरवतोय का. नक्कीच. आणि त्यावेळेस आपण पाहिलं 1996 मध्ये विनोद कांबळे अक्षरशः रडला होता. बरोबर आहे. पूर्णपणे मैदान म्हणजे सामना थांबवावा लागला होता, आणि ते एक कटू आठवण भारतीय क्रिकेटसाठी. तसंच असं जाधव सर प्रत्येक जे कर्णधार आहेत, आता मी पण गेल्या वर्षी या चषकाच्या स्टेजवर रिटायरमेंट घेतली. मगाशी आमचे मित्र मुरलीभाई दुपारी दुकानात आले होते, ते पण मला रुपेश मी जर चषक मारला ना तर मी निवृत्तीच्या बाबतीत विचार करीन. तर आता पप्पूभाई आहेत महादेवडीचे आहेत, तर त्यांनी बघा आता मुरलीभाईतलं एक सन्मानजनक त्याच्या नावावर एक चषकासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा, कारण प्रत्येक यशस्वी कर्णधाराची इच्छा असते की त्याच्या नावावर एकतरी चषक लागावा. नक्कीच. कारण अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळत असतात, त्यांना एक आशा असते. जसं आपण पाहिलं तर भारताचे मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आपल्या कारकिर्दीमध्ये एक वर्ल्ड कप जिंकलेले आहेत, तशी जरूर त्यांना देखील आशा असेल की इथे देखील चषकावर आपलं नाव असावं. आणि खरोखर जाधव सर बरेचसे जे संघ आहेत ना असोसिएशन मध्ये, ते फक्त नाईट चषक खेळावा ना म्हणूनच खेळतात. आता आमचे अनंत मोरे बसलेले आहेत पायरीवर. काय मोरे पालेखोजमध्ये 10 वर्ष 11 वर्षात एक पण फायनल मारले नसेल, पण त्यांचा संघ आहे ना कंटिन्यू खेळतो, सगळ्या स्पर्धा खेळतो, सामने पण चांगले भरवतात. फक्त एक नाईट चषक खेळावा ना यासाठी ते संघ बरेचसे आहेत या असोसिएशन मध्ये. नाईट चषक खेळण्याची एक मजा वेगळी असते. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका घेतलाय लॉंग ऑफ बॉर्ड लाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट. ओ आणि यावेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा. काय घडलंय पंच बाद आहे तिथं, कुठल्या तरी प्रेक्षकाने हात केलेला आहे. असं काय करू नका. काय माहितीये क्वार्टर फायनलची मॅच आहे, उगाच इथे कॅमेरा आहेत तसं काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर माहिती नसेल तर उगाच काय करू नका गोष्टी, कारण की हे धुक्यामुळे हा फटका आलेला असं मला तरी वाटतंय. आणि धोका असल्यामुळे आपल्याला देखील समोरचं तेवढं स्पष्ट दिसत नाहीये. आणि याच दरम्यान विकेट. खरोखरच सामना बघा कुठला सामना कुठे झोकला आहे. वाकेश्वर किल्ला संघ मात्र निरकून हा संकेत मुंड्यामध्ये बसलेले आहेत. खरोखरच फार मेहनत घेतली होती, कारण की वर्षभर जो तो प्रॅक्टिस करत असतो की या चषकामध्ये काहीतरी परिवर्तन झालं तर आम्ही पूर्ण वर्षाची, जसं जाधव सर गणपतीमध्ये बघा आपण रात्रभर पत्ते खेळायला बसतो, माणूस रात्रभर हारत असतो, तर शेवटच्या आशेत शेवटचा डाव लागला ना सकाळ सकाळ तर माझा सगळा पैसा कव्हर होईल. तसेच बरेचसे संघ हे या चषकामध्ये प्रयत्न करत असतात की एक चषक जर भेटला तर वर्षभर आमची हार असेल ती या एका विजयाने सगळी धुवून जाते. नक्कीच, कारण चषक हा खूप महत्वाचा असतो आणि तो चषक आपल्या भेटीला आलाय. खऱ्या अर्थानं कोलाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा जरूर खेळवली जाते. मान सन्मानाचा चषक आहे. या चषकावर कोण अंतिम मोहर लावणार, वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या देखील आपण पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवर. शिस्तबद्ध संघ नक्कीच आहे पालेखोर्दा अनंत मोरे, त्यात काय वादच नाही, कारण पाले संघ कधी वादच करत नाही. हा त्याचा नक्कीच कमिटी विचार करेल तुमचा. आणि आपण पाहतोय बघा हळू करत एल्सन खान संघ सामन्यावर पकड मिळवतोय. प्रज्योत लोखंडे मगाशी आले होते, ते पण बोलवते दादा यावेळी आम्हाला पण चान्स वाटतोय. जसं पोस्टलवाडी संघ बाहेर गेला ना तसे सगळ्या संघाच्या आशा पल्लवित झाल्या. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथं आणखी एक झेल टिपलाय. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन. खरोखरच आचारसंहितेचा हे असल्यामुळे आपला डीजे वाजत नाहीये आणि एहसन खान संघाचे पाठीराखे मात्र थोडेसेच आहेत, पण
अजून पण ते सावध पवित्रा घेतात की काय क्रिकेट आहे. प्रथमेश खांडेकर अजून मैदानात आहे. स्मशान शांतता पसरलेली आहे बघा. स्वतः संजय राजुले आता त्यांच्या गोटामध्ये गेलेले आहेत की काही पण करा पण एक सन्मानजनक धावसंख्या उभारा. मगासपासून जो आपला हे चालू होती की टॉसचा निर्णय तो आता मला वाटतं जाधव सर कुठेतरी हवे ठरतोय. नक्कीच प्रथमेश खांडेकर आहे तोपर्यंत प्रेक्षकांना आणि पाठीराख्यांना सपोर्टर्सना जरूर आशा आहे. कारण या खेळाडूला पाहिलं होतं मी जानेवारीच्या महिन्यामध्ये जावटे गावामध्ये टीम जरूर आली होती आणि जावटे गावच्या भोसले मैदानावर आपण पाहिलं ना तर माणगाव तालुक्याचा बहारदार बॉलर अमोल वाडवरला चक्कल पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकणारा हा खेळाडू आहे आणि तो सामना मात्र तिथून शिवगर्जना कळमजे संघाला लॉस करणारा हा खेळाडू आहे. नाव आहे प्रथमेश खांडेकर. जरूर मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच नक्कीच जाधव सर खेळाडू मैदानात खेळत असतात परंतु त्यांचं होश वाढवण्याचं काम असतात ते 2 माणसं करतात. एक असतात त्यांचे पाठीराखे आणि दुसरा असतो समालोचक. समालोचकाचे 4 गोड शब्द जर कानावर पडले तर त्या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूचे पण होश वाढतात. परंतु समालोचकाला मात्र भूमिका न्यूट्रल निभावायची असते कारण की दोन्ही संघ त्याचे असतात. कधी थोडीशी जर बाजू आपली एका बाजूला गेली ना तर मग थोडासा सामन्यामध्ये पण विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी यांच्या बोलल्या तर 2 गोष्टी यांच्या पण बोलाव्याच लागतात. नक्कीच कारण 13 धावा समालोचक एक महत्वाचा दुवा असतो आणि जसं आपण म्हटलं तर अनेक आता क्रिकेट प्रेमी मला म्हणत असतात की शाहीर योग्य जाधव तुम्ही एक असे समालोचक आहात की एक माहोल तयार करता. एखादा न खेळणारा खेळाडू असेल ना त्याला देखील खेळवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. नक्कीच नक्कीच आणि पुन्हा एक गडी बाद झालेला आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा डे चषक झाला होता शाहीर तेव्हा तुम्ही स्वतः समालोचन करत मी मैदानात खेळत होतो आणि आमचा संभे संघ त्यावेळी फायनलला गेला होता. फायनलला पराभूत झाला परंतु तेव्हा मी बाळा माबळे यांना स्वतः विचारलं होतं की बाळाशेठ हे कोण समालोचक आणले तुम्ही. तेव्हा त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं कारण की मी मगाशीच बोललो की समालोचकाचा आवाज आणि शाहिराचा आवाज यामध्ये फरक असतो. शाहिराचा आवाज पहाडी असतो. समालोचकाचा आवाज थोडासा नॉर्मल असतो. तर या दोन्ही भूमिका योग्यरीतीने साधून या आमच्या चषकामध्ये खूप छान असा तुमचा गोड आवाज पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून तर जातोयच परंतु असं देखील मैदानात प्रेक्षकांना मनोरंजन होते. आता 4 वाजलेले आहेत तरी पण बरेचसे प्रेक्षक इथे आहेत. उद्या तर चांगला स्लॉट्स आहे. मातबर संघ आहेत तर उद्या पण भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभेल आणि सलग 7 दिवस चालणारी स्पर्धा आहे. पहिल्यांदाच या कोलाड विभागात सन्माननीय अनिकेत भाई तटकर यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झालेली आहे कारण की गेले 3-4 दिवस मी पाहतोय थोड्याशा अडचणीचा सामना करावा लागला होता कमिटीला. हा चषक होईल की नाही अशी परिस्थिती होती परंतु या सर्व मात करून या कमिटीने आपल्यासाठी ही स्पर्धा इथे घेऊन आलेल्या आहेत. नक्कीच यावेळेस जाऊया आपण मॅच कडे. सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून चाललाय आणि यावेळेस बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर पळताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत मिळते तब्बल 2 धावा आणि या 2 धावेने टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. जसं आपण राजकारणात बोललं जातं की 100-150 मताच्या फरकाने निवडून आलेला खासदार डायरेक्ट मंत्री होतो तसंच शेवटच्या चेंडूवर विजय झालेला संघ हा या सामन्याचा दावेदार होईल का हे पण पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर मात्र ह्या दोन्ही टीम आपल्याला नक्कीच देतील पण आतापर्यंत तरी आपण पाहतो ना एअरसन खाम संघाने चांगलं रोखलंय सापया वरसगाव संघाला कारण अतिशय कंजूष आणि भेदक असा मारा अचूक टप्प्याची बॉलिंग नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच आपण जर खामचे जे दोन्ही संघ आहेत ना खामजे खाम आणि एअरसन खाम या संघामध्ये जाधव सर सगळे उच्च शिक्षित मुलं आहेत. इंजिनियरचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही संघामध्ये 7-7 ते 8-8 हे इंजिनियर पोरं आहेत. म्हणजे सगळे कामधंदा व्यवसाय सांभाळून मोठ्या मोठ्या पगारांचे पॅकेज आहेत. 5-5, 6-6 लाख त्यांना पॅकेज आहे. तरी पण ते त्यातून वेळ काढून अक्षय पाटकर असेल प्रज्योत लोखंडे उदय तेलंगे जो गोलंदाजी करतो स्वतः पेशाने इंजिनियर आहेत. चांगल्या कंपनीवर सर्व्हिस आहे. 50-60 हजार नक्कीच त्याच्यावरती पण त्यांना पगार असेल परंतु त्यातून ते वेळ काढून येतात. मागाशीच उदय बोला दादा आता चषकाला जर नंबर लागला ना तर ह्यावर्षी आम्हाला खूप बरं वाटेल कारण की बरेच वर्ष आम्ही पण खूप स्ट्रगल केले 10-11 वर्ष झाली तर आता शेवटी आपण सगळ्यांना धीरज देणार आणि पाहिजे आता त्यांच्या कामगिरीने ते काय करतात बघा. आणि कोण पुन्हा एक गडी बाद झालेला आहे. प्रथमेश मात्र नॉन स्ट्राईकच आहे आणि एका पाठोपाठ एक गडी मात्र बाद होत आहेत. थोडासा सापया वरसगाव संघ या ठिकाणी नाजूक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र सापया बरसगाव संघाकडून झालेली नाहीये. डगआउट कडे नजर मारलीत, चेहरे उदासीन, नाखुश चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण जी टोटल व्हायला पाहिजे होती ती टोटल अद्याप ही पाहायला मिळत नाहीये. धाव फलकावर धावा 20 चा आकडा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच झालं सर. मागाशी देखील बाळाशेठ माबळे असतील किंवा दर्शन मांडलुसकर यांनी एक मुलाखत दिली होती की असोसिएशन स्थापन करताना काय काय स्ट्रगल करावे लागले. काही संघ जे दादा होते म्हणजे त्यामध्ये संबे असेल, आंबेवडे असेल, महादेवडे असेल, या 3 संघांचाच पूर्णपणे दादा होता. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे, स्कोर किती 20 झालेला आहे. परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की बरेचसे जे नौके संघ होते 10 वर्षापूर्वी ते आता मात्र इथे त्यांनी चांगलं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. मगाशी दर्शन मांडलकर आमच्या बाजूला बसले होते. आमची ना तेव्हा रँकिंग निघायची आणि हा पुरी संघ आहे ना पहिले 5 वर्ष तर मला तर आठवत नाही की एक पण नंबर नाही यायचा आणि 6व्या वर्षी त्यांचा 3रा नंबर आला आणि रँकिंगमध्ये नाव आला म्हणून दर्शन मांडलकरने आम्हाला पार्टी दिली होती का आमचा 3000च्या रँकिंगमध्ये नाव आला आणि आज तो संघ 1 नंबरच्या आसपास भटकतोय. अशी या असोसिएशनची प्रोग्रेस झालेली आहे. नक्कीच प्रत्येक संघ मात्र खेळामध्ये बदल करत असतो, प्रॅक्टिस करतो, सराव करत असतो आणि त्यातून मात्र चांगला खेळ आपला करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि समालोचकाचं आपलं काम असतं की मनीष कुचेकर आपण यायचं आहे इकडे स्टेजजवळ. समालोचकाचं काम असतं की या जो इतिहास आहे तो अशा वेळी सांगायचा असतो. तसेच आपण जो दुसरा संघाविषयी एक मी माहिती देतो तो म्हणजे आहे सोमजाई तिसे. आमचे रुपेश गोरिवले आणि जंगम सर यांचा हा संघ आहे. जेव्हा एक वेळ अशी होती ना की या तिसे संघाला पण नंबर नसायचे तेव्हा आम्ही 4चा लॉट काढायचो की ज्या संघाचे नंबर येणार नाही ना त्या संघात तिसे संघाला टाकायचो का तर त्यांना एखादा नंबर येऊन ती टीम असोसिएशनमध्ये राहू दे. आणि आज तो तिसे संघ मला वाटतं यावर्षी असेल 1, 2, 3 रँकमध्येच असेल नक्कीच. म्हणजे हळूहळू करत त्यांनी 1 दिवसात काही घडलं नाही, 1 दिवसात काहीच होत नाही. बरीचशी मेहनत करावी लागते. एक पूर्णपणे जेव्हा एक पिढी बाद होते दुसरी पिढी येते तेव्हा जो मधल्या 3-4 वर्षाचा काळ असतो खेळाडूंची जडणघडण होण्याचा तर तो आता पूर्णपणे त्यांचा झालेला आहे. ते संघ आणि त्यांचे खेळाडू आता बाहेर मात्र चांगलं नाव गाजवत आहेत. जेव्हा राज विरकावले असेल, ऋतिक निवाते असेल, सुयोग असेल, खरोखरच एक चांगला असा उद्या त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मातबर संघ आता मात्र ते झालेले आहेत यात काही वाद नाही. 20 धावा स्कोर कार्डवर. अथर्व खांडेकर बॉलिंग मार्कवर आपण पाहूया. 3 षटकाखेर 20 धावा. आणि अथर्व खांडेकर मात्र आपले अभिजित सर यांचे चिरंजीव आहेत. नक्कीच पाहायचं आहे बापाचं स्वप्न. बाबाला काही जमलं नाही इतक्या वर्षात. जवळजवळ बाबांनी रिटायरमेंट घेतली असेल की अजून त्यांची इच्छा आहे का जेव्हा ते सांगतात की कमी असला कमी सांगितलं कॉल करा मी येईन म्हणून. तर एक बक्षीस पात्र टॉप 3 मध्ये जाण्याची संधी आहे आणि हे षटक फार महत्वाचं आहे. समोर आहे प्रथमेश खांडेकर. अभि नाही तो कभी नाही. धावसंख्या झालेली आहे 22 झालेले आहेत. 22 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. इथे मात्र हात खोलावे लागणाऱ्या, जागा बनवावी लागणाऱ्या प्रथमेश खांडेकरला या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर, या मॅच मध्ये आपल्या खेळाडूंना खुश करायचं असेल तर इथून मोठ्या फटक्याची गरज आहे. ओ हो बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. सुंदर चेंडू. मित्रांनो आता जो नवीन नियम आलेला आहे क्रिकेटमध्ये की जर आपण ऑफ साईड होऊन शफल केला तर पंच वाईट देत नाहीये. त्याच नियमाचा आधार देऊन पंचांनी हा मात्र अपील फेटाळलेला आणि एक निर्धाव चेंडू. आता मात्र फार लाख मोलाचा एक चेंडूचा भाव आहे. म्हणजे जसं सोना पाहिलं 70,000 रुपये तोळ्याच्या पलीकडे गेलेला आहे तसा आता एका चेंडूचा भाव मात्र वाढलेला आहे. आणि आता मात्र प्रथमेश खांडेकर पण बाद झालेला आहे आणि झेल घेतलाय. मला वाटतं अलंकार खांडेकर आहेत का? अलंकार खांडेकर आहेत. खरोखरच कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या आनंद बघा किती झाले दादा सर. नक्कीच क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर आपण एखादा कॅच पकडला किंवा एखादी चांगलं क्षेत्ररक्षण केलं की आपला आनंद गगनात मावेन असा होतो. तो आनंद जरूर इथं मात्र गगनात मावेन असा झालाय. अलंकार खांडेकर यांचा महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. आता इथून मॅच मात्र थोडासा मॅचवर पकड ठेवताना एअरसन खाम संघ तरी आतापर्यंत पाहायला मिळतो आपल्याला. एअरसन खाम संघाबद्दल जर बोलायचं झालं ना दादा सर तर हा संघ आहे ना एकदम कूल असतो मैदानामध्ये.
कधी इतक्या 10-11 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला काय आठवत नाही का त्यांचा कधी चिडण्याचा प्रकार आहे किंवा कधी ॲग्रेसिव्ह होतात, पंचांच्या निर्णयाला आक्षेप घेतात का कधी कुठल्या मीटिंगमध्ये त्यांचा विषय आहे की यांच्या खेळाडूंनी काही वादग्रस्त वर्तन केलं आहे, असं कधीच घडत नाही. शांत चित्ताचा खेळाडू, शांत चित्ताचे खेळाडू आहेत आणि एक शांत संघ म्हणून या संघाची गणना होते. कारण की कॅप्टन प्रज्योत लोखंडे आहे, तो तर एवढा शांत आहे की काय बोलतो तेच समजत नाही. खरोखरच पूर्णपणे शांत खेळाडूंचा असलेला भावना आहे, ती तारीफ आहे त्याची. खरोखरच शांत खेळाडू आहे तो. त्याची जी काय कामगिरीचा आहे ना, तो बॅटने उत्तर देतो, तोंडाने कधी काय बोलत नाही. कधी कधी व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो, परत डिलीट पण करतो. नक्कीच शांत संयमी तुमच्याकडे खेळ असेल तर तुमची प्रगती देखील अधिक होत असते. आणि जाधव सर नक्कीच ही 6 दिवसाची रजनी आहे, पाहायचं आहे झेल. आणि तुम्हाला सांगतो ना जाधव सर, एखादे फासे पाडायला लागले ना, एखाद्या संघाच्या बाजूने फासे पाडायला लागले ना, तर अशा कॅच पण होतात. आणि जर फासे पलटी व्हायची पाळी येते तर मागाशी किल्ला संघाचा सामना आपण बघितलात, हातातल्या पण बाउंड्या गेल्या. म्हणजे हा सगळा नशिबाचा खेळ आहे. 80% तुमची मेहनत आहे, पण 20% नशीब तुम्हाला लागतं. कारण की आपण पाहिलं जेव्हा इंग्लंडने वर्ल्ड कप मारला तेव्हा बॅटला बॉल लागून 6 धावा मिळाल्या आणि त्या 6 धावांच्या जीवावर इंग्लंडने 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला. नाही तर तो वर्ल्ड कप काय त्यांचा नव्हता, जवळजवळ नशिबाने पूर्ण साथ दिली त्यांना. नक्कीच काही असे सिच्युएशन, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये होत असते. इथं देखील जसं आपण पाहिलं तर सुरुवातीला टॉस जिंकला होता, टॉस जिंकून आपण पाहिलं तर बॅटिंग घेतचा निर्णय घेतला. आणि नक्कीच या रजनी स्पर्धेमध्ये मात्र अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून शुक्रवारी मात्र एक 40+ पण सामना ठेवलेला आहे. जाधव सर, जे खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंनी असोसिएशन घडवलेली आहे, जे या असोसिएशनमध्ये खेळलेले आहेत, त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, अशा 2 संघाचा सामना राकेश शिंदे 11 आणि अनिकेत भाई 11 अशा 30 खेळाडूंचा कोलाड क्रिकेट असोसिएशनचा एक प्रदर्शनीय सामना ठेवलेला आहे. तेव्हा देखील चांगलीच रंगत येणार आहे, कारण की आपल्याला सगळे जुने खेळाडू मात्र मैदानात तेव्हा दिसणार आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय थोडासा खराब पाहायला मिळाला आणि याच दरम्यान धावा देखील जोडल्या जातो होता. 25 धावा श्री सापया वरसगाव संघ. चेंडू होते षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 25चा आकडा स्कोर कार्डवर पूर्णपणे रोखलंय एअरसन खाम संघाने या मॅच मध्ये. नक्कीच जाधव सर, जर 30च्या वर स्कोर गेला ना तर हा सामना टाईट होईल. बघा, शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. जर 30च्या वरती स्कोर गेला ना तर हा सामना सापया वरसगाव संघ सोडणार नाही. पाहायचा आहे हा चेंडू करो किंवा मरोचा आहे. आणि मात्र काय घडलंय, प्रज्योत लोखंडेच्या हातातून एक धाव काढलेली आहे, दुसरी पण काढली. बघा, पडलाय पण धावायचा काय सोडला नाही त्यांनी. कसं असतं, शेवटच्या चेंडूवर तुम्ही 2 धावा काढल्या म्हणजे तुमच्या समोरच्या संघाला 3 धावा वाढतात. जिथं एकही धाव नव्हती तिथे 3 धावा आलेल्या 28 धावांचा लक्ष्य असावं मला वाटतं. नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आहे. पाहायचं आहे, डिफेंड करणं थोडंसं अवघड पडेल, परंतु जर मेहनत केली तर 28 धावा पण डिपेंड होऊ शकतात. आणि खरोखरच एक टीमवर्क अतिशय सुंदर असं एअरसन खाम संघाने रोखलेला आहे. पाहायचंय, पूर्णपणे इतिहास बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. इतिहास म्हणजे हा 11 वर्षाचा इतिहास आहे, थोडका नाही. भरपूर प्रतीक्षा केलेल्या एअरसन खाम संघाने पहिला दुसऱ्या राऊंडच्या वर तर मला वाटत नाही एअरसन खाम संघ कधी जिंकला असेल. एकच राऊंड, दुसरा पण मला वाटत नाही माझ्या माहितीनुसार जिंकला असेल. तर अभिनय हात काय 2 राऊंड जिंकलेत काय? 2 राऊंड जिंकलेत काय कधी? चषकाला जिंकलेत बोलतायत. ठीक आहे, जिंकू द्या, परंतु 3रा राऊंड तर मारला नाही एवढा मात्र नक्की आहे. टॉप 3 मध्ये दाखल झालात तर खरंच उद्या तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे. चिठ्ठीचा लग झाला तर फायनल मध्ये जाऊ शकता, अंतिम विजेतेपद पण पटकवू शकता. त्यासाठी जी पहिली पायरी आहे. आणि वडोदरा संघ मात्र थोडासा निराश आहे, कारण की आता पूर्णपणे सामन्याचं चित्र आहे ना ते पहिल्या षटकामध्ये स्पष्ट होणार आहे. आणि आपण पाहतो जाधव सगळ्या भव्य दिव्य अशा 2 विकेट बनवलेल्या आहेत. आणि ही जी विकेट आहे ना ही पूर्ण फ्रेश विकेट आहे, आणि ही जी लेग साईडची बाउंड्री आहे त्यामुळे जवळजवळ मला वाटते 10 ते 15 फूटचं अंतर वाढलेलं आहे. नाहीतर ही बाउंड्री टार्गेट बाउंड्री होती. बरेचसे उजवे फलंदाज आहे ते बाउंड्रीला टार्गेट करायचे, परंतु मागासपासून मी बघतोय की तिथे एकही षटकार गेलेला नाही आहे. खरोखरच म्हणजे जशी परिस्थिती मैदानात येईल तसं आपल्याला
गेम आपल्याला दाखवावा लागतो आणि तसा आता गेम कुठला संघ दाखवतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या छोट्या टोटलचा पाठलाग बघूया कशा पद्धतीने केला जाणार आहे. खास करून या मॅच मध्ये एरसन खाम संघाकडून संधी जरूर आहे, कारण प्रत्येक गोष्टीला उशीर होतो. जसं आपण पाहिलं की तब्बल महाराष्ट्राचे महागायक आनंदजी शिंदे यांचं हिच्या केसामध्ये गजरा हे गाणं रुपेची सानप आपण पाहिलं ना, गायल्यानंतर तब्बल 12 वर्षाने हे गाणं फेमस झालं. म्हणजे एखादं गाणं म्हणा किंवा एखादी ट्रॉफी उचलण्यासाठी तो वेळ जातो ना, पण तो वेळ ज्या वेळेस जातो त्यावेळेस मात्र आपलं नाव, आपल्या टीमचं नाव देखील होतं. जसं आपण पाहिलं 1983 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि तदनंतर आपण पाहिलं जवळजवळ मध्यांतरामध्ये 27 वर्ष गेले. म्हणजे 2011 मध्ये आपण वर्ल्ड कप, म्हणजे केवढी मोठी प्रतीक्षा करावी लागली. तशी प्रतीक्षा इथं जरूर एरसन खाम संघाला. नक्कीच आता सबद का फल मिठा होता आहे आणि आमचे अध्यक्ष सतीश जाधव पण खुश आहेत. त्यांच्या संघाने 2 राऊंड मारलेत, म्हणजे एक ट्रॉफी त्यांना बहुतेक नक्की झालेली आहे. परंतु त्यांचं पण लक्ष आहे, बरेच वर्ष झाले फायनल मारून. मी मगाशी बोललो जातो सर, 2 संघ असे आहेत, एक सापळा वरसगाव आणि हा सोनसीचा धाटाव. हे 2 संघ पॉवरफुल खेळतात नाईटमध्ये. दोन्ही संघ तिसऱ्या फेरीत दाखल झालेले आहेत आणि उद्याचा जो लॉट आहे उद्या पण चांगले संघ आहेत. मी समजाय तिसरे आहे, खामजाई खाम हा या रँकिंगचा 1 नंबरचा संघ आहे. त्यानंतर स्वराज ग्रुप कोलाड सांगायला तर नाईटमध्ये कोणच दुर्लक्षित करू शकत नाही आहे. त्यानंतर समजाय तिसरे पुई आहे. हे 4-5 चांगले मातावर संघ आहेत आणि नाईटमध्ये कोण कधी काय कुठला गेम करेल 12चे 12 संघच आपण तसा बोलत दावेदार आहेत. परंतु जर रँकिंगचा विचार केला, पंचांची घोषणा झालेली आहे, खेळ चालू झालेला आहे. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे, पण नक्कीच आपण म्हणू शकतो यावेळेस पहिला बॉल पाहूया. पहिला बॉल आपण पाहतो सुरेख डाऊन द ग्राउंड बॉलला खेळून काढलाय आणि इथं आपण पाहतो वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल चाललाय आणि याच दरम्यान 2 धावा. 2 धाब्याने स्वतःचं खातं ओपन केलं, संघाचं खातं देखील या ठिकाणी ओपन जरूर केलंय. कारण रुपेची सानप आपण असं म्हणतो की नक्कीच इथं मात्र प्रत्येक जण जिंकण्याच्या आशेने आलेला असतो, पण एक लक्षात ठेवायचं, कोणीतरी हारतो म्हणून कोणतरी जिंकत असतो. जर कोण हारलाच नाही तर कोण जिंकेल, म्हणून हारणाऱ्याचं देखील तितकंच कौतुक केलं पाहिजे. काय सांगाल आपण? नक्कीच हारणाऱ्याचं कौतुक झालं पाहिजे, परंतु ती हार क्वार्टर फायनलला जर असली तर फार जिवारी लागते. कौतुक होतं, परंतु त्या संघाला हार पचवणं फार अवघड असतं. बघा मी काय बोललो, फाशे जर तुमचे जर पडायला लागले ना तर मग कसे पण तुम्ही जिंकणार. आता बघा ही कॅच सुटली, धावा तुमच्या कमी आहेत, अशा कॅच तुमच्या होणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन का जवळजवळ खाम संघाच्या बाजूने आज नशीब आहे की काय, पूर्णपणे सगळ्या गोष्टी अनुकूल त्यांना घडत आहेत. आता फक्त काही हाराकिरी पत्करली नाही तर खाम संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यापासून तर मला वाटत नाही कोण रोखू शकेल. नक्कीच त्या दिशेने मात्र चाललंय, कारण अशा लो स्कोरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर अशा हार्ड कॅचेस देखील पकडले पाहिजे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकता. इथं थोडीशी चुकी जरूर झाली आहे आणि नक्कीच या लक्ष्याचा डिफेंड करताना हे पहिलं षटक होतं पवन बोरकरचं, हे फार निर्णायक होतं. पंचांनी हात जमिनीला समांतर करून सांगितले हा चेंडू सोय आहे, म्हणजे धावा त्यांना सहज मिळतायचा. जाधव सर वाईड बॉलचा इशारा येतोय आणि टोटल धाव संख्या होते 4 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा पवन बोरकर. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय आणि इथं आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन आणि थर्ड स्लिपच्या दिशेला बॉल येतोय आणि याच दरम्यान पुन्हा धावा मिळते तब्बल 2. आजचं तसं बघितलं तर पूर्णपणे हायलाईट आहे ना, ही एरसन खाम संघाच्या बाजूनीच झुकलेली दिसते. जर त्यांचा स्कोअर बघितला तर पहिल्या सामन्यात पण त्यांनी मला वाटतं नो लॉस मध्ये काहीतरी 75 का 78 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यात. दुसऱ्या सामन्यात पण त्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला, म्हणजे एंटरटेनमेंट संघ पूर्णपणे आजचा. आणि आता क्वार्टर फायनलला पण त्यांनी सगळ्यात लो स्कोअरला रोखलेला आहे. म्हणजे तिन्ही सामन्यामध्ये त्यांनी आजच्या नाईटचे पूर्णपणे चांगला असं कामगिरी केलेली आहे. नक्कीच या दरम्यान देखील आपण पाहतोय फटका तर चांगला घेतला होता, लॉंग ऑफच्या डोक्यावर थोडासा दूर होता. इथे देखील झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा होता, पण थोडंसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते सापळा वरसगाव संघाकडून. नक्कीच. आणि जाधव सर हा जो अनिकेत देशमाने जो बॅटिंग करतोय ना त्याचा मागाशीच स्टेटस पाहिला, कारण तो जय भवानी कोलाड संघाचा खेळाडू होता. त्यांच्या संघानेच 2017 का 18 साली नाईट चषक पटकावला होता. महेंद्र आंधळेची आठवण कोण विसरेल, कारण की कोलाड क्रिकेट असोसिएशनचा हिरा होता. तो जेव्हा चषक मारला होता ना जाधव सर, आणि बाद बघा अप्रतिम असा
जसप्रीत बुमराहने जसा ऑली पॉपला टाकला होता ना यॉर्कर या टेस्टमध्ये, तशा पद्धतीचा यॉर्कर टाकल्याने वडोदरा संघामध्ये मात्र आता थोडंसं चैतन्य निर्माण झालेलं आहे. पाहायचं आहे हे चैतन्य पुढपर्यंत टिकतोय का. तर आपण महेंद्र अंधेरीची गोष्ट सांगत होतो सर, जेव्हा 2006 धावा झालेल्या आहेत. 2017ला जेव्हा त्यांनी नाईट चषक पटकावला ना, तेव्हा लगेच 8 दिवसांनी कोलाड प्रीमियर लीगच्या केपीएल होती. आणि ही जी लेगची बाउंड्री आहे ना, तेव्हा आम्ही साफ करायला घेतली ना, तेव्हा जवळजवळ 13 का 14 चेंडू आम्हाला भेटले आणि ते सगळे महेंद्र अंधेरीने तिकडे मारले होते. असं एक खेळाडू कोलाड असोसिएशनमधनं आता दुसऱ्या असोसिएशनमध्ये गेला, परंतु अशा वेळी त्याची पण आठवण येणं, कारण की हिरा होता कोलाड असोसिएशनचा, भरपूर असा फॅन बेस असलेला खेळाडू, आणि त्यांचा जो संघ सहकारी होता अनिकेत देशमाने, तो मात्र आता बाद झालेला आहे. नक्कीच एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. पवन बोरकरचा क्लीन बोर्ड केलंय आणि पहिली विकेट इथं फस्त केली आहे पवन बोरकर या नावानं. नक्कीच सर, आमचे विनायक चितळकर कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आता इथे समोर बसलेले आहेत. त्यांच्या पण काय आठवण येत आता सांगतोय चेंडू नंतर, कारण की अशी बोलायची संधी फार कमी मिळते. आणि आता मात्र काय घडलंय, आता मात्र एफर्ट लावतोय परंतु नशीब साथ देत नाहीये, परंतु धीर सोडत नाहीये, लढतोय सापा वडोदरा संघ. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे 8 धावा झालेल्या. जाधव सर, जेव्हा 2014ला कोलाड क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली त्यावेळी मला वाटते सीझन संपता स्थापना झालेली, चितळकरांच्या तिकडे मीटिंग झाली होती, तेव्हा पहिला चषक ठेवायचा होता डे. तर सगळ्यांची मीटिंग झाली का चषक ठेवायचा कुठे, तेव्हा हे संभय मैदान पूर्णपणे हाफ मैदान होतं, पूर्ण मैदान नव्हतं. ते विनायक चितळकर मला वाटते खजिनदार होते कोलाड क्रिकेट असोसिएशनचे. तेव्हा कोलाड क्रिकेट असोसिएशननी या मैदानासाठी 10,000 रुपये दिले जाधव सर, आणि सांगितलं की हे मैदान गोल होईल का. तेव्हा मी सांगितलं होतं की माझ्या माहितीनुसार जर थोडा खर्च केला तर हे मैदान गोल बनू शकतं. तेव्हा 2014ला 10,000 रुपये कोलाड क्रिकेट असोसिएशन दिले आणि हे मैदान आपण गोल बनवलं. आणि पहिला डे चषक दोन्ही यांनी खेळवला होता. 32 संघ तेव्हा आपण खेळवले होते. सतीश जाधव यांचा पण धाटो संघाला आपण एंट्री दिली होती. तेव्हा बरेचसे असे नवीन संघ करून 32चा लॉट केला होता. आणि तिथपासून जे असोसिएशनची जी गाडी चालू होती या मैदानावर, ते आस्थायगत कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि संभे मैदान हे एक पहिला वीर हनुमान संभे संघाने मारला होता, दिवसाचा चषक होता. नंतर 15ला आपण नाईट ठेवली, म्हणजे अटूट असं नातं इतक्या वर्षाचं, 11 वर्ष म्हणजे एक टप झाला. बरेचसे खेळाडू म्हणजे आमच्यासारख्या खेळाडूंची रिटायरमेंट झाली, नवीन खेळाडूंचा उदय झाला. अशी एक पूर्णपणे कोलाड असोसिएशनची ही परंपरा या मैदानाने सुरू ठेवलेली आहे. नक्कीच. आणि कोलाड क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मला तर नेहमीच चांगलं आयोजन करताना आपण पाहायला मिळतं. सर्वजण खूप सारी मेहनत आणि एक मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा कोलाड क्रिकेट असोसिएशन आहे. मग या असोसिएशन मध्ये आपण पाहतो रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळाडू खेळतात, दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळतात. तदनंतर आपण पाहतो अलिबाग सारख्या ठिकाणी, माणगाव सारख्या ठिकाणी मोठमोठ्या चषकामध्ये हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला कोलाड क्रिकेट असोसिएशन नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आयोजनात तर सांगतो जाधव सर, कोलाड क्रिकेट असोसिएशनचा या रोहा तालुक्यात नाही, मी म्हणेन या रायगड जिल्ह्यात कोण नाद करू शकत नाही. पहिला असोसिएशनचा नाईट चषक जर कोणी भरवला असेल तर तो कोलाड क्रिकेट असोसिएशनने स्वतःच्या खिशातून पैसे काढून तेव्हा आम्ही तो नाईट चषक भरवला होता. त्यानंतर मात्र पुढच्या वर्षापासून अनिकेत भाई तटकरे असतील, आपले खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने या चषकासाठी मदत होते. आणि त्यानंतर ही परंपरा चालत आलेली आहे. परंतु आयोजनात आहे ना, कोलाड क्रिकेट असोसिएशनचा कोण नाद करू शकत नाही. नक्की 100%. कारण आज देखील मी पाहिलं ना ट्रॉफ्या, मी देखील माझ्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफ्या आजही मी पाहिलेल्या नाही आहेत. इतक्या आकर्षक आणि सुंदर देखील ट्रॉफ्या. आणि आमचे ट्रॉफ्यांचे स्पॉन्सर आहेत ना, चिरोजी भिंगारे यांनी कमीत कमी 7 ते 8 टीमना जर्सी पण स्पॉन्सर केलेले आहेत. आणि तुम्ही जर कोलाड प्रीमियर लीगला नव्हतात तेव्हा पण त्यांनी जो चषक दिला होता ना, फार युनिक चषक होता. तो स्टेटसला मी जेव्हा ठेवला, बघा बघा बघा, नशिबाची साथ येसन खान संघाच्या बाजूने. हा चौकार कुठल्याच अँगलने नव्हता, तरी देखील चौकार गेलेला आहे. आणि 4 धावेने टोटल धावसंख्या होते 13 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच योगेश जाधव सर आजच दिवस आपल्या सोबत आहेत. उद्या ते नवीन कोणते समालोचक असतील, कारण की सगळ्यांना संधी असते. समालोचक पण भरपूर झालेले आहेत सगळीकडे आणि प्रत्येकाला अशा प्लॅटफॉर्मवर समालोचन करावं लागतं. 2 धावा झालेल्या आहेत.
आणि नक्कीच जेव्हा हा सामना येसन खाम संघ जिंकेल ना, त्या प्रज्योत लोखंडेची स्माईल असेल ती बघण्यासारखी असेल. फार कमी वेळा प्रज्योत लोखंडे असतात, पण नक्कीच त्यांची स्माईल असेल. 11 वर्षाची ही वेटिंग आहे जाधव सर, थोडी थोडकी वेटिंग नाही. 11 वर्ष म्हणजे आपण पाहिलं तर 11 वर्षात काय काय घडू शकतं. त्या 11 वर्षानंतर त्यांना आता तो सोनेरी दिवस दृष्टिक्षेपात आलेला आहे. आता मात्र बाद झालेला आहे, सागर मोठे बाद झालेला आहे, परंतु विजयाच्या समीप पोहोचलेला आहे तो खाम संघ. टोटल धावसंख्या होते 15 धावा स्कोर कार्डवर. चौदा चेंडू आणि 13 संघ. आणि खरोखरच चितळकर सर, जर पालेखुर्द संघ क्वार्टर फायनलला गेला त्यांच्याबद्दल पण मी हीच गोष्ट बोलीन, पण ते अजून उद्या पहिला राऊंड खेळणार आहे, त्यामुळे आत्ताच बोलून काय फायदा नाही. अनंत मोरे बघू आपला परफॉर्मन्स दाखवा. दत्ता पण आलेला आहे, नामदेव पण आलेला आहे, मला वाटतंय मुंबईवरून आलेले आहेत खास. होळी चषक पण गाजवलेला आहे त्यांनी, त्यांचा आता पाहायचं उद्या इथे काय करणार. तशीच संधी गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आमच्या जय भवानी पाले संघाला पण आली होती. पिंट्या सानप स्वतः असतील, खामजे खाम संघाला जवळजवळ त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु थोडक्यात ते पराभूत झाले. तर काय माहिती आहे, अशा विजयाच्या जवळ आपण. आणि आता मात्र कुणी मारला हा फटका, सम्यक बरोबर. हा खेळाडू यानेच मला वाटतं कोलार प्रीमियर लीग मध्ये पण मला वाटतं षटकार मारला होता. आणि हे सगळे खेळाडू आहेत ना, हे सगळे नवोदित आहेत. आत्ता मात्र ते प्रकाश झोतात येत नाही, उद्या मात्र ह्याच्या स्टेटसला जाधव जर हा षटकार असेल, तुम्हाला काय वाटतंय? नक्की 100%. कारण ज्यावेळेस आपण एखादा पहिला षटकार ठोकतो ना, त्यावेळेस नक्कीच आपण तो कट करून आपल्या स्टेटसला ठेवत असतो. आणि कांबळे षटकार तर असेल, पण त्याच्या बॅकग्राऊंडला गाणं असेल ना, तो मात्र कुठलं तर युनिक गाणं असेल. आता मात्र कमबॅक केलेलं प्रथमेशने, परंतु सम्यकने त्याचं काम केलेलं आहे, विजयाच्या समीप नेऊन ठेवलेला आहे. सम्यकचा अर्थच होतो समीप, जवळ. आणि त्यांनी मात्र आपल्या संघाला विजयाला जवळ 21 धावा झालेल्या आहेत, 7 धावांची आवश्यकता आहे. अभिजित खांडेकर सर मात्र चक्रा मारत आहेत. 3000 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 11 वर्षात पहिल्यांदाच त्यांनी 3000 लावले असतील, नाही लावले असतील, पण एक रकमी 3000 पहिल्यांदा दिले असतील. 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज. आणि मी तर म्हणतोय का खांडेकर सरांनी जो होप्स दिला ना मगाशी, त्यामुळे तो सामना त्यांनी खेचून आणला. मगाशीच बोललो का मी समालोचक आणि पाठीराखे या दोघांच्या सपोर्टने ना काय होऊ शकतं. सपोर्ट फार महत्त्वाचा असतं. मग आयुष्यामध्ये असेल, क्रिकेटच्या खेळामध्ये जेवढा सपोर्ट असेल ना, तेवढा मात्र तुमची प्रगती नक्कीच होत असते. जसं आपण म्हटलं मगाशी, खांडेकर सरांनी ते बक्षीस लावलं आणि ते बक्षीस लावल्यानंतर तो शेवटच्या बॉलवर अनिकेत देशमानेने षटकार ठोकला आणि तिथंच मात्र किल्ला संघ पराभूत झाला. संधी त्यांना जरूर आली होती. काही काही क्रिकेट वेळे असतात जाधव सर. आपण जर कोलार प्रीमियर लीगची फायनल जर पाहायला असता तर गजानन गोळे सरांच्या ऐनवेळ संघाने फायनल मारली, आणि जेव्हा त्यांनी फायनल मारली ना, ते मैदानावर डायरेक्ट आडवे झोपले. म्हणजे पूर्ण या मातीमध्ये डायरेक्ट आडवे झोपले. आणि तो जो त्यांचा जल्लोष होता ना, तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. तर खाम संघ पण तसाच आनंद व्यक्त करेल नक्कीच, यात काय शंका नाही. ते आनंद व्यक्त करताना फार कमी पडतात. मी मगाशी सांगितलं सायलेंट टीम आहे, जास्त भावना प्रगट करत नाही आहेत, परंतु पाहायचं विजयाच्या जल्लोषानंतर त्यांच्या पण भावना व्यक्त होतील. पण अजून हा क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. आता एक गडी बाद झालेला आहे. एक महत्वाची विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग पॉइंटला झेल टिपलाय. थोडीशी टोटल जर मोठी असती तर मॅच मध्ये नक्कीच मजा आली असती, पण कधी कधी लो स्कोरची मॅच देखील आपल्याला घाम गाळायला लावते. नाकी नवांते मॅच, आणि ही मॅच तशी तर होणार नाहीये, हे देखील पाहण्याची गरज आहे. आणि नक्कीच जाधव सर, हा जो लाईटचा सेटअप लावला ना कालीला डेकोडर, त्यांचं पण मानवावं तेवढं कौतुक थोडंच. कारण की काल शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांनी कामाला सुरुवात केली. काही अडचणीमुळे त्यांना थोडासा लेट कॉल गेला, परंतु 3 वाजता त्यांनी सुरुवात करून दुसऱ्या दिवशी त्यांनी सेटअप पूर्ण रेडी केला. कारण या सेटअपसाठी कमीत कमी 4-5 दिवस लागतात, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. पण ते युद्ध पातळीवर काम करून कोलार क्रिकेट असोसिएशनला अडथळा यावा नाही म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नक्कीच त्यांचं देखील मनापासून हार्दिक. ओ हो हो, याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल सरळ जाईल का? हा झेल जर खरंच पकडला असताना तर सर्वात हार्ड झेल नक्कीच झाला असता.
याच दरम्यान आपण पाहतोय 23-23 5 धावांची आवश्यकता. विजय आता एका फटक्यावर आलेला आहे. उदय तेलंगे दादा सर, हा जो खेळाडू आहे ना, हा पण इंजिनियर आहे, सुप्रीम कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. आणि मगाशीच आला होता दुकानात, दादा यावेळी काहीतरी आम्ही चमत्कार करणार. तर बोलो माझ्या शुभेच्छा आहेत. दुकानातून आईस्क्रीम घेतली माझ्या त्यांनी, त्याला आम्ही शुभेच्छा नक्कीच दिल्या होत्या की करा तुम्ही चमत्कार, आमचा तुम्हाला असेल नमस्कार. या दरम्यान मात्र आपण पाहतोय वाईड बॉल, ऑफसाईडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी दोन्ही हात खोललेत, वाईडचा इशारा केलाय आणि आता 4 धावेपासून दूर एरसन खाम संघ. आणि आपण पाहतोय अभिजित खांडेकर सर, मला वाटतं 4 ते 5 किलोमीटर चालले असतील, एवढ्या चक्रा मारलेल्या आहेत त्यांनी या सामन्यादरम्यान. त्यांना प्रतिशय कधी एकदाचा विजय हाताशी येऊ दे, कारण की असे विजय पराभवामध्ये पण कन्वर्ट झालेले आहेत. क्रिकेट आहे, 6 बॉलमध्ये 1 धाव पण आपण पाहतो की नाही झालेली आहे. आता मात्र बघा पुन्हा एकदा डॉट चेंडू, प्रेशर प्रेशर प्रेशर, दबाव या ठिकाणी. 4 धावा अजून जिंकण्यासाठी. टोटल आपण पाहिलेत ना तर 9 बॉल मध्ये 4 धावा करायचे आहेत एरसन खाम संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अक्षय बॉलिंग मार्कवर. नक्कीच पहिले जे 1-2 झेल सुटले ना, 1-2 बाउंड्र्या ज्या गेल्या, त्याचं कंट्रोल झाले असतं तर हा स्कोअर अजूनपर्यंत मी मागाशी सांगितलं होतं तुम्हाला सामना चालू होताना. आणि आता मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि विजयी झालेला आहे तो एरसन खाम संघ. 11 वर्षाची प्रतीक्षा आणि 11व्या वर्षी मात्र बक्षीस पात्र झालेला आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशनला एक नवीन संघ मिळालेला आहे, त्याचं नाव आहे एरसन खाम संघ. आणि खाम संघाचं या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तसेच आजच्या या